दीपक, या दोन मित्रपक्षांचा या दोन सत्ताधारी पक्षांचं नेमकं चाललंय तरी काय असा प्रश्न पडतो आहे। कारण कल्याण डोंबिवली निवडणूक प्रचारादरम्यान वेगळेच होते, एकमेकांवर आक्रमकपणे हल्ला करत होते हे दोन्ही पक्ष, आणि आता मंत्रिमंडळ बैठकीत मात्र वेगळं चित्र दिसलं। अगदी आत्ता सुद्धा उद्धव ठाकरे यांनी काही वेळापूर्वी सत्ता स्थापनेबाबत केडीएमसी मधल्या सत्ता स्थापनेबाबत वक्तव्य केलेलं आहे की शिवसेनेला शिवसेनेचा मार्ग मोकळा आहे, भाजपला भाजपचा मार्ग मोकळा आहे। अशा प्रकारची वक्तव्य जेव्हा येतात तेव्हा निश्चितच सामान्य माणसाच्या मनात प्रश्न पडतो, नेमकं सत्ताधाऱ्यांचं चाललंय काय? हिमाली कल्याण डोंबिवली महानगरपालिका असो किंवा इतर निवडणुका असो, या निवडणुका आणि राज्यातील सत्ता हे दोन्ही वेगळे आहेत हे आता शिवसेनेने दाखवून दिलेलं आहे। हे स्थानिक पातळीवर आमची कितीही भांडणं झाली तरी आम्ही सत्ता सोडणार नाही या भूमिकेपर्यंत आता शिवसेना आलेली आहे, आणि हीच भूमिका शिवसेनेच्या पुढे राहील। कारण वर्षभरात आपण शिवसेना भाजपमध्ये अनेक वाद पाहिले आणि हे वाद कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीत अगदी टोकाला गेले होते। हे वाद टोक्याला गेल्यानंतरच शेवटच्या दिवशी शुक्रवारी प्रचार संपला, त्या दिवशी एकमेकांवर दोन्ही पक्षांनी अगदी टोकाची टीका केली आणि दुसऱ्या दिवशी लगेच शिवसेनेने आमदारांची 3 तारखेला बैठक बोलवण्याचा निर्णय घेतला। म्हणजे या वादाच्या पार्श्वभूमीवर 3 तारखेची बैठक होती, त्यामुळे या बैठकीला महत्त्व होतं। परंतु 3 तारखेनंतर जो काल निकाल आला, निवडणुकीनंतर जो निकाल आला, त्या निकालानंतर साधारणतः शिवसेनेची भाषा बदलत गेली। कारण स्वबळावर सत्ता एक कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेनेला मिळवता आली नाही आणि गरज पडली तर कदाचित भाजपला सुद्धा बरोबर घ्यावं लागेल या ठिकाणी, हे शिवसेनेच्या लक्षात आलं। त्याचबरोबर राज्यातील सत्ता सोडू नये असा एक मतप्रवाह शिवसेनेमध्ये आहे आणि त्यामुळेच शिवसेना जी आपल्याला कल्याण डोंबिवलीच्या निवडणुकीमध्ये आक्रमक दिसत होती, जे उद्धव ठाकरे सरकारला रस्त्यावर आणण्याची भाषा करत होते, सरकारला तडीपार करण्याची भाषा होते, तेच उद्धव ठाकरे आज आमदारांच्या बैठकीत मात्र वेगळे दिसले। आमदारांनी तक्रारी केल्या सरकार विरोधात, आमची कामं होत नाहीत, परंतु सरकार विरोधात तक्रारी असला तरी सरकारमधनं बाहेर पडणार नाही हे उद्धव ठाकरेंनी आपल्या आमदारांना स्पष्ट केलंय। तुमच्या ज्या काही तक्रारी असतील, जी काही कामं असतील, ती कामं मी स्वतः मुख्यमंत्र्यांकडे घेऊन जाईन, ती तुम्ही मला लेखी द्या, अशी त्यांनी आमदारांना असं आमदारांना त्यांनी सांगितलं। त्याच्यामुळे एकूणच सध्याच्या मनस्थितीमध्ये शिवसेना या सरकारमधून बाहेर पडणार नाही हे स्पष्ट होत आहे। आणि सत्तेशिवाय तरुणोपण नाही किंवा सत्तेसाठी काही हे जे आहे आपल्याला प्रत्येक वेळेला पाहायला मिळतं, सत्तेसाठी सगळे स्वार्थ बाजूला ठेवले जातात, केवळ सत्ता हा एकच स्वार्थ असतो, मग बाकीची भांडणं विसरली जातात। प्रत्येक पक्षात हे आपल्याला दिसून येतं, तेच आता शिवसेनेमध्ये आपल्याला दिसून आलंय। आणि कितीही भांडणं झाली, कितीही वाद झाले तरी सत्तेसाठी शिवसेना भाजप सत्तेत एकत्रच राहील हे चित्र गेले वर्षभरात महाराष्ट्राने पाहिलं, अगदी दोन्ही पक्ष एकमेकांवर टोकाची टीका करूनही। हिमाली, दीपक, खेळमेळीत पार पडलेल्या या मंत्रिमंडळ बैठकीत मग नेमकं काय काय ठरलेलं आहे? हिमाली, मंत्रिमंडळाच्या बैठकीबाबत सुद्धा उत्सुकता होती, कारण मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी म्हणजे प्रचाराच्या नंतर झालेली ही पहिली बैठक होती मंत्रिमंडळाची, आणि प्रचाराच्या शेवटच्या दिवशी उद्धव ठाकरेंनी आपल्या सर्व मंत्र्यांना आदेश दिले होते की राज्य मंत्रिमंडळाची जी बैठक होईल त्या बैठकीत डाळींच्या महागाईविषयी तुम्ही मुख्यमंत्र्यांना जाब विचारा। उद्धव ठाकरेंनी वापरलेला शब्द लक्षात घेतला पाहिजे, मुख्यमंत्र्यांना जाब विचार असा शब्द त्यांनी वापरला होता। आजच्या मंत्रिमंडळ बैठकीच्या सुरुवातीलाच शिवसेनेच्या मंत्र्यांनी डाळी संदर्भात मुख्यमंत्र्यांची चर्चा केली, पण त्यांनी जाब विचारला का हा खरा प्रश्न आहे। कारण डाळीचा मुद्दा मुख्यमंत्र्यांनी डाळीच्या मुद्द्यावर आश्वासन दिल्यानंतर शिवसेनेचे मंत्री शांत झाले आणि पुढची जी सगळी बैठक आहे ती खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली। याच निवडणुकीत शिवसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख केला होता, तर मुख्यमंत्र्यांनी आपल्या मंत्र्याचा पगार किती असा प्रश्न विचारला होता। या सगळ्या पार्श्वभूमीवर आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत या दोन्ही पक्षात काही वाद होईल का, मंत्र्यांमध्ये वाद होईल का मंत्रिमंडळ बैठकीत, अशी साधारणतः शक्यता होती। राज्यातील जनतेला सुद्धा तसंच वाटत होतं की हे दोन्ही पक्षाचे नेते एकमेकांवर एवढी टोकाची टीका करतायत, तर मंत्रिमंडळ बैठकीत एकत्र कसे बसू शकतील। मात्र आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत असा कुठलाही वाद उद्भवला नाही। या दोन्ही पक्षांनी अगदी खेळीमेळीच्या वातावरणात मंत्रिमंडळ बैठक पार पाडली आणि दाखवून दिलं की भांडणं जी आहे ती निवडणुकीपुरती होती, मतभेद आहेत ते निवडणुकीपुरते होते, ती भांडणं ही केडीएमसीची म्हणजे कल्याण डोंबिवलीची सत्ता मिळवण्यासाठी होती। मात्र सत्ता ही राज्यातील वेगळी आहे आणि राज्यातील सत्तेत आम्ही बाहेर कितीतरी भांडलो तरी एकत्र राहू। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।